नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांच्या जवळच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्ता सुरक्षा. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी, आपले आजी-आजोबा हे रस्त्यावरून चालताना पूर्णपणे सुरक्षित असावेत, यासाठी आपण काय करू शकतो हेच आज आपण समजून घेणार आहोत. खरं तर आपल्या घरातली वडीलधारी मंडळी म्हणजे जणू अनुभवाचा एक महासागरच. त्यांचं असणं, त्यांचं मार्गदर्शन हे आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा देतं, नाही का? म्हणूनच त्यांची काळजी घेणं, त्यांचा आदर करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण एक विचार कधी मनात येतो का, की ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं ते जेव्हा घराबाहेर पडतात, रस्त्यावरून चालतात, तेव्हा ते खरंच सुरक्षित असतात का? हा एक खूप गंभीर प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधणं खरंच खूप गरजेचं आहे. चला तर मग या विषयाबद्दल आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया. आपण पाहणार आहोत की ज्येष्ठांसमोर आव्हानं कोणती आहेत, मग त्यांच्यासाठी सुरक्षिततेचे उपाय काय असू शकतात, वाहन चालवणाऱ्यांची जबाबदारी काय आहे, आणि सगळ्यात शेवटी एक कुटुंब म्हणून आणि एक समाज म्हणून आपण काय करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्त्यावरचा धोका नक्की वाढतो तरी का? हे बघा, जसजसं वय वाढत जातं तसतसे शरीरात काही बदल होणं अगदी स्वाभाविक आहे. जसं की दृष्टी थोडी कमी होते, ऐकू कमी यायला लागतं. आणि यामुळे काय होतं तर रस्त्यावरची वाहनं पटकन दिसत नाहीत किंवा हॉर्नचा आवाज लगेच लक्षात येत नाही. एवढंच नाही तर काही झाल्यास पटकन बाजूला होणं, म्हणजे आपला जो रिॲक्शन टाईम असतो तोही थोडा कमी होतो. आणि हो, चालण्यामध्येही थोडा अस्थिरपणा येऊ शकतो. आता हे सगळे बदल खूप नैसर्गिक आहेत, पण यामुळेच रस्त्यावरचा धोका नकळतपणे वाढतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करू शकत नाही. या सगळ्या आव्हानांवर नक्कीच मात करता येते. तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण पाहणार आहोत की आपले ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या संरक्षणासाठी काय करू शकतात. हे एक प्रकारे त्यांच्यासाठी एक सोपं मार्गदर्शकच आहे. आता यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षित चालण्याच्या सवयी, आणि त्यातही रस्ता ओलांडणं. ही एक अशी गोष्ट आहे जी आपण रोज करतो, पण खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त धोका इथेच असतो. त्यामुळे काही गोष्टी कटाक्षाने पाळल्याच पाहिजेत. तर हे 4 सोपे नियम कायम लक्षात ठेवायचे. पहिलं म्हणजे रस्ता ओलांडण्यासाठी नेहमी झेब्रा क्रॉसिंग किंवा मग पादचारी पूल वापरा. दुसरं, सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबा, अजिबात घाई नको. तिसरं, आपला लहानपणीचा नियम, आधी उजवीकडे मग डावीकडे आणि परत एकदा उजवीकडे बघा आणि मगच पुढे जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं म्हणजे शांतपणे पुरेसा वेळ घेऊन रस्ता पार करा. ठीक आहे, रस्ता ओलांडण्याबद्दल तर आपण बोललो, पण नुसतं रस्त्याच्या कडेने म्हणजे फुटपाथवरून चालताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अगदी नेहमी फुटपाथवरूनच चाला, रस्त्यावरून चालणं टाळा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालताना मोबाईलवर बोलणं किंवा कानात इयरफोन लावून गाणी ऐकणं हे पूर्णपणे टाळायला हवं, कारण यामुळे आपलं लक्ष रस्त्यावरून हटतं आणि आजूबाजूला काय घडतंय हे कळत नाही. आणि हो, आपल्या रस्त्यांवर खड्डे किंवा कुठे पाणी साचलेलं असतं तर त्यापासूनही जरा जपून चालायला हवं. आता एक खूप सोपा पण तितकाच परिणामकारक उपाय, तो म्हणजे आपण कसे कपडे घालतो. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण आपल्या कपड्यांच्या रंगावरून आपण वाहन चालकांना किती सहज दिसू हे ठरतं. हे बघा, इथे किती स्पष्ट दिसतंय. जर आपण दिवसा बाहेर पडताना पिवळा, नारंगी, लाल अशा चमकदार रंगांचे कपडे घातले तर ते ड्रायव्हरला लांबूनच दिसतात. या उलट जर आपण काळे, निळे किंवा राखाडी असे गडद रंगांचे कपडे घातले, विशेषतः संध्याकाळच्या वेळी, तर ते प्रकाशात पटकन ओळखू येत नाहीत आणि त्यामुळे धोका वाढू शकतो. आणि रात्रीच्या वेळी तर विशेष काळजी घ्यायला हवी. शक्यतो रिफ्लेक्टर असलेलं जॅकेट किंवा कपड्यांवर लावता येतील अशा पट्ट्या वापराव्यात, म्हणजे गाडीची लाईट पडल्यावर त्या चमकतात. आणि सोबत एक छोटी टॉर्च ठेवली तर उत्तमच. सुरक्षितेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आपलं आरोग्य. आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि रस्त्यावरची आपली सुरक्षितता यांचं नातं खूप जवळचं आहे. उदाहरणार्थ, नियमितपणे डोळे आणि कान तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला नीट दिसेल, नीट ऐकू येईल. जर चालताना थोडा तोल जातोय असं वाटत असेल तर आधारासाठी काठी वापरायला अजिबात लाजू नये. उलट त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आणि एक शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट, काही औषधं अशी असतात ज्यामुळे आपल्याला झोप किंवा गुंगी येऊ शकते. अशा वेळी एकट्याने बाहेर जाणं टाळलेलंच बरं. आतापर्यंत आपण बोललो की ज्येष्ठांनी काय काळजी घ्यावी, पण ही जबाबदारी फक्त त्यांची एकट्यांची नाहीये. किंबहुना रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाची यात खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका आहे. एक चालक म्हणून रस्त्यावर एखादी ज्येष्ठ व्यक्ती दिसली तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे गाडीचा वेग कमी करा. त्यांना रस्ता ओलांडायला थोडा जास्त वेळ लागू शकतो, तो त्यांना द्या. संयम ठेवा, उगाचच हॉर्न वाजून त्यांना घाबरू नका. आणि विशेषतः जिथे घरं आहेत, वस्ती आहे किंवा हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी तर आपण जास्तच सतर्क राहायला हवं. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आपलं कुटुंब आणि आपला समाज म्हणून आपण काय करू शकतो. कारण सुरक्षितेचं खरं कवच हे आपल्या सगळ्यांच्या काळजीने आणि मदतीनेच तयार होतं. एक कुटुंब म्हणून आपण खूप काही करू शकतो. आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्ती बाहेर जात असतील तर त्यांच्यासोबत जाऊ शकतो. त्यांना प्रेमाने, आपुलकीने रस्त्याचे नियम पुन्हा एकदा समजावून सांगू शकतो. या सगळ्या चर्चेचा सार काय, तर ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा ही फक्त नियमांपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्या दृष्टिकोनाची, आपल्या वृत्तीची गोष्ट आहे. जर आपण सगळ्यांनीच थोडी जागरूकता आणि थोडा संयम दाखवला तर आपले रस्ते फक्त सुरक्षित नाही तर आपल्या वडीलधाऱ्यांसाठी अधिक सन्माननीय बनतील.
आणि जाता जाता हा एक विचार आपण सगळ्यांनी मनात ठेवूया. वय वाढलं तरी सुरक्षितता कमी होऊ नये. ज्येष्ठांची काळजी घेणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. चला तर मग ही जबाबदारी आपण सगळे मिळून पार पाडूया. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.